नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस पाटील पदभरतीसाठी बीड या पेपरला आलेले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची संभाव्य उत्तरं ज्यामध्ये आपल्याला या सेक्शन मध्ये घ्यायची आहेत। आज आपण पाहू शकता की हा ए सेट जो आहे या ए सेटच्या संदर्भाने आपण त्याची उत्तर पत्रिका जी आहे ही उत्तर पत्रिका बनवत आहोत। त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत या प्रश्नांची संभाव्य उत्तरं जी आहेत ती पाहायची आहेत। उद्याच्या लेक्चर्स मध्ये लवकरच आपण या सर्व प्रश्नांचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ए सेट मधला पहिला जो प्रश्न होता, सरळ व्याजाने एका रकमेची 5 वर्षात दुप्पट रक्कम होते तर तीच रक्कम 4 पट होण्यास किती वर्ष लागतील? तर याचं संभाव्य उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला, ते म्हणजे पर्याय क्रमांक सी। लक्षात घ्या, आपल्याला काय उत्तर घ्यायचं आहे? पर्याय क्रमांक सी म्हणजेच 15 वर्ष हे आपल्याला त्यातलं पर्याय उत्तर काय करायचं आहे? बरोबर घ्यायचं आहे, पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न होता, महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा जो आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला पालघर। ठीक आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तो घ्यायचा आपल्याला, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पंजाबराव कृषी विद्यापीठ पर्याय क्रमांक डी या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं। ठीक आहे। चला, प्रश्न क्रमांक 4 जो आहे, महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम याचं उत्तर घ्यायचे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 1967। 5 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या बी, पर्याय क्रमांक बी पूर्ण भूतकाळ। 6 नंबरचं उत्तर करून घ्यायचे तुम्हाला पर्याय क्रमांक डी 2 जसे 3। या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल। चला, पुढचा प्रश्न घेऊया। 7 नंबरचा जो काही प्रश्न आहे या 7 नंबरच्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला घ्यायचंय, ते म्हणजे पर्याय क्रमांक डी 22 फेब्रुवारी। 8 नंबरचा प्रश्न जो होता, बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी दक्षिण पंढरपूर म्हणून ओळखलं जातं? त्याचं उत्तर करून घ्यायचंय तुम्हाला पर्याय क्रमांक बी नारायणगड। 9 नंबरचा प्रश्न आहे, बालमजुरीवर बंदी संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आणली जाते? तर त्याचा पर्याय क्रमांक उत्तर येईल सी, कलम 24। आपण ही संभाव्य उत्तरं पाहत आहोत, त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या पद्धतीची उत्तरं जी आहेत ती चेक करून घ्या। काही अडचणी आल्यास आपल्याला आज संध्याकाळी उत्तर पत्रिका येणार आहे, तुम्ही तुमचा स्कोर चेक करा आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला त्यांची जी काही माहिती आहे ती पाठवू शकतात। 10चं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक 1 ए गन प्लस इस। 11 नंबर, दोन संख्यांची बेरीज 25 आहे आणि फरक 13 आहे तर त्यांचा गुणाकार किती? त्याचं उत्तर घ्यायचंय तुम्हाला पर्याय क्रमांक 2 बी 114। समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी कोणत्या विभागाशी करतात? तर पर्याय क्रमांक सी उत्तर घ्या, MSRDC या विभागामार्फत ही केली जाते। 13 नंबरचा प्रश्न जो आहे, अविनाश साबळे हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक सी करा, स्टीपल चेस। 14 नंबरचा प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नेमणूक डॅश डॅश हे करतात? तर पोलीस पाटलाची नेमणूक जी आहे तर पोलीस पाटलाची नेमणूक पर्याय क्रमांक सी करा, उपविभागीय दंडाधिकारी। हे प्रश्न जशाच तशी पेपरमध्ये आलेले आहेत, लक्षात असू द्या। जो की पाठीमागचा हिंगोली बीड पोलीस पाटील पेपर झाला होता, या पेपरमध्ये ही प्रश्न जी आहेत ही प्रश्न आलेली होती। त्यानंतर 15 नंबरचं प्रश्न उत्तर करून घ्यायचं तुम्हाला डी, पर्याय क्रमांक बी। ठीक आहे। त्यानंतर 16 नंबरचा जो प्रश्न आहे या 16 नंबरच्या प्रश्नांचं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक बी 16.66 हे त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे? बी बरोबर आहे। 17 नंबरचा प्रश्न बघूयात आपण। 17 नंबरचं उत्तर तुम्हाला करून घ्यायचं आहे, ते म्हणजेच बघा, राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? तर तो आहे 25 जानेवारी, पर्याय क्रमांक बी। 18 नंबरचं उत्तर आहे, बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे त्याचं उत्तर सिंदफणा, पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे। 19 नंबरचं उत्तर आहे, मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानावर आपण घेतलेली आहेत? तर मूलभूत कर्तव्य जी आहे ती आहे तुमची पर्याय क्रमांक डी रशिया आहे, त्याचं पर्याय उत्तर बरोबर येईल किंवा पर्याय क्रमांक डी जो आहे ते उत्तर बरोबर करायचं आहे। 20 नंबरचा प्रश्न जो आहे 20चं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक 1 फायदा देणाऱ्या माणसाचा त्रासही सहन करावा लागतो। 21 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या तुमचं पर्याय क्रमांक डी, ते आहे तुमचं राम सुतार। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 त्याचं उत्तर आहे, 12,500 रुपयांची 5 वर्षात सरळ व्याजाने 15,500 रुपये रक्कम झाली तर त्याचं उत्तर यायला पाहिजे तो पर्याय क्रमांक डी म्हणजे 6% हे त्याचं पर्याय उत्तर काय येणार आहे तुमचं बरोबर येणार आहे। त्यामुळं पर्याय क्रमांक डी जे आहे ते 6% करा। गणिताची जशाच तशी प्रश्न जी आपण घेतलेली आहेत ही प्रश्न तुम्हाला या पोलीस पाटील पद भरतीमध्ये पाहायला मिळालेली आहेत। त्यानंतर 23 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक ए कोल्हापूर। 24 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक डी महापशुधन एक्सपो हा जो आहे डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे। 26 नंबरचा जो प्रश्न आहे या 26 नंबरच्या प्रश्नांचं
उत्तर तुम्हाला करायचंय पर्याय क्रमांक डी, कलम 6 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 26 नंबरचा प्रश्न घ्या. 26 नंबरच्या प्रश्नांचं उत्तर करायचंय तुम्हाला पर्याय क्रमांक ए, ते म्हणजे मिश्र वाक्य हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर येणार आहे. 27चं उत्तर पर्याय क्रमांक एच करून घ्या. 160 शेअर बाजारात उलाढाल करण्यासाठी व्यक्तीचं कोणतं खातं असलं पाहिजे? पर्याय क्रमांक डी करा, डीमॅट खाते. त्यानंतर पुढचा प्रश्न 29 नंबरचं उत्तर जे आहे, 29 नंबरचा प्रश्न, बीड क्लस्टर्ड ऍपल म्हणजेच जो काही सीताफळाचं संशोधन केंद्र जे आहे, हे सीताफळाचं संशोधन केंद्र तुम्हाला ओळखायचं होतं, ते आहे तुमचं पर्याय क्रमांक ए, अंबेजोगाई हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर यायला पाहिजे. 30चं उत्तर करून घ्या. लोकसभेचे सदस्य. 31 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येणार आहे तुमचं, जे का रंजले गांजे त्यासी म्हणे जो आपुले ही ओळ कोणाची आहे? तर पर्याय क्रमांक सी म्हणजे संत तुकाराम महाराज हे त्याचं पर्याय क्रमांक सी त्याचं पर्याय उत्तर बरोबर यायला पाहिजे. 32 नंबरचं उत्तर करून घ्या. पर्याय क्रमांक ए, 2/3 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. 33 नंबर, महाराष्ट्रात नवीन जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते? 33 नंबरचं जे उत्तर आहे ते करून घ्या. पर्याय क्रमांक ए, 1 ऑगस्टला हा जो काही पर्याय आहे तो त्यातलं पर्याय उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहे. 34 नंबरचा जो प्रश्न आहे, तालुका भारत सरकारच्या आकांक्षी तालुका कार्यक्रम, तर यामध्ये 2 पर्याय उत्तर येतील. ते आहेत तुमचे वडवणी आणि आष्टी, अशा 2 पर्याय त्यांची उत्तर दिलेली आहेत. त्यामुळं हे 2 प्रश्न जे आहेत हे त्याची उत्तर असण्याची शक्यता आहे. म्हणून सर्वांनी याची आन्सर की आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये पाहणारच आहोत की कुठल्या पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि उत्तर एखाद्या वेळेस प्रश्न तर दोन्ही उत्तर असतील तर तो कॅन्सल होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. 35 नंबर, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोरांसाठी नायगाव मयूर अभयारण्य आहे? त्याचं उत्तर येणार आहे तुमचं डी, पाटोदा हे त्याचं पर्याय उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. 36 नंबरचा जो प्रश्न आहे यातलं पर्याय क्रमांक डी उत्तर करून घ्या. त्याचं वरील पैकी सर्व जे काही आहेत हे पर्याय त्याचं उत्तर बरोबर यायला पाहिजे. 37 नंबर, शेतकऱ्याचं आसूड हे पुस्तक कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर करून घ्या ए, महात्मा ज्योतिराव फुले हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर येणार आहे. 38 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर सुद्धा करून घ्यायचे तुम्हाला बी, 4950. 39 नंबरचा जो प्रश्न आहे हा जशाच तसा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. हिंगोली पोलीस पाटील पद भरतीमध्ये जो प्रश्न विचारला होता तोच इथं प्रश्न विचारलाय. तो आहे त्याचं उत्तर येणार आहे बी, अल्पसंख्याक विकास या पद्धतीनं त्याचं उत्तर येणार आहे. 40 नंबरचा जो प्रश्न आहे या 40 नंबरच्या प्रश्नांची आकडेवारी जी आहे 2011 अनुसार त्याचं उत्तर तुम्हाला करायचंय 19.89% हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर येणार आहे. 41 नंबरचा जो प्रश्न आहे, 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा 34च आहेत. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. घोडा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? तर घोडा या शब्दासाठी समानार्थी शब्द तुम्हाला हय असा करायचा आहे. 43 नंबरचा जो प्रश्न आहे कोडिंग डिकोडिंगचा, बॅट साठी 23 आहे तर कॅट साठी काय वापरायचं तुम्हाला 24. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर येणार आहे. 44 नंबरचं उत्तर घ्यायचे तुम्हाला हिमोग्लोबिन, पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय करायचं आहे? बरोबर घ्यायचं आहे. 45 मध्ये सुद्धा तुम्हाला पर्याय क्रमांक काय येणार आहे बघा, आरटीओचे जे काही वाहन क्रमांक आहेत ते ए पण आहेत आणि बी पण आहे. म्हणजे बीड जिल्ह्याचा प्रादेशिक पर्यावरण क्रमांक वरील दोन्ही पण उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक सी. फक्त ए आणि बी करू नका, कारण तुम्हाला कुठल्या तरी एका पर्टिक्युलर विभागाचा विचारलेला नाही, दोन्ही पण आहेत म्हणून दोन्ही पण आपल्याला उत्तर द्यायला पाहिजेत. म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक सी, ए आणि बी दोन्ही सुद्धा. त्यानंतर 46 उत्तर करून घ्या. दोन्ही पर्याय काय आहेत त्यामध्ये बरोबर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. 47 नंबरचा प्रश्न आपण जशाच तसा घेतला होता किंवा अशी प्रश्न आपण बऱ्याच वेळा घेतलेली आहेत. त्याचं उत्तर करून घ्यायचे तुम्हाला बी, राजा बडे हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 48 नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर करून घ्या सी, 7000 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 49 उत्तर करून घ्या 12, ज्यामध्ये पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 50 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. ठीक आहे, 50चं जे काही उत्तर आहे तर हे 50चं उत्तर तुम्हाला करून घ्यायचं आहे राजेश अग्रवाल, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 7-12 उतार्यावरील मृत खातेदारांची नावे कमी करण्यासाठी वारसांना नावे लावण्याची कोणती योजना दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी करा, जिवंत 7-12 पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 52 नंबरचा प्रश्न उत्तर करून घ्या, त्यातलं पर्याय क्रमांक बी सह्याद्री हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर यायला पाहिजे. 53 नंबरचा प्रश्न आपण जशाच तसा घेतला होता, याचं उत्तर करून घ्या डी, पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. म्हणजे कधीच विसर्जित करता न येणारं असं असणारं सभागृह म्हणजेच राज्यसभा सभागृह असतं, हे लक्षात असू द्या. 54 नंबरचा जो काही प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा कोणी लिहिला? तर पर्याय क्रमांक सी करून घ्या, आद्य कवी मुकुंदराज हे त्याचं पर्याय क्रमांक सी त्याचं पर्याय उत्तर काय येणार आहे? तर बरोबर उत्तर येणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 55 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर आपण कन्फ्युजन मध्ये आहोत, पण पर्याय क्रमांक बी म्हणजे मावस बहीण जे आहे हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न जो आहे
या 56 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करायचं आहे पर्याय क्रमांक बी 3 ते 4 मीटर. पर्याय क्रमांक बी हे 56चं पर्याय उत्तर बरोबर येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक जो बी आहे ते घ्यायचा आहे. बीड जिल्ह्यात एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत तर त्याचं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक सी 6 हे उत्तर यायला पाहिजे. 58 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या 1 आणि 2 दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. पर्याय क्रमांक सी बरोबर करून घ्या. 59 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर सी करून घ्या. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर येणार आहे किंवा पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर असेल. 60 नंबरचा जो प्रश्न आहे या 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करायचं आहे नवीन वाळू धोरणानुसार तुम्हाला एकूण 5 ब्रास जी वाळू आहे पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत तर याचं उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच 28 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर यायला पाहिजे. इंग्लिश ग्रामरचा सुद्धा प्रश्न यामध्ये विचारला होता. आतापर्यंत प्रश्न विचारले नाहीत मात्र यामध्ये प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तर पर्याय क्रमांक ए ही वॉन्ट टू वेन टू स्कूल एस्टरडे पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर येईल. 63 नंबरचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुम्हाला करायचंय पर्याय क्रमांक डी म्हणजेच पर्याय क्रमांक बी म्हणजेच डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर येणार आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. आपल्याला याचं पर्याय क्रमांक काय घ्यायचंय बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर घ्यायचं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 64चा प्रश्न जो आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर करून घ्या. बीड जिल्ह्यातील चौताळा येथे कोणत्या नदीचा उगम होतो तर 65चा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या ए विंचरणा पर्याय क्रमांक ए हे विंचरणा त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. चला 66 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक सी 75 दिवस हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 67 नंबरचा प्रश्न जो आहे त्याचं पर्याय उत्तर करून घ्या बॉम्बे हाय पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 68 नंबरचा जो प्रश्न आहे ह्या 68 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर करून घ्या चिल्ड्रन पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 69 नंबरचा जो काही प्रश्न आहे या 69 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करायचं आहे ए म्हणजेच 3 ब च 1 क च 2 आणि ड च 4 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. चला 70 नंबरचा जो प्रश्न आहे या 70 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला चॅट जीपीटी जो आहे त्यातला जीपीटीचा फुल फॉर्म जो आहे तो विचारलेला आहे याचं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 71 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा एलसीएम तुम्हाला विचारलेला आहे. आपण हा प्रश्न जशाच तसा घेतलेला आहे. एलसीएम म्हणजे लसावी तुम्हाला सांगितल्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी 162 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 72 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर आपल्याला काढता येणार आहे. 73 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल पर्याय क्रमांक ए 2 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर. 74 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या व्यंकटेश भगवान खेडीकर पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. 75 नंबरचा जो काही प्रश्न आहे या 75 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक डी अंबेजोगाई हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. 76 नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर करून घ्या सीपी राधाकृष्णन पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. 77 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या ए अष्टप्रधान मंडळ पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. 78 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक सी म्हणजेच 8 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. आणि शेवटच्या 2 प्रश्नामध्ये तुम्हाला 79 नंबरचा जो प्रश्न आहे महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे त्याचं उत्तर करून घ्यायचे तुम्हाला ए पर्याय क्रमांक ए 720. आणि 80 नंबरचा जो काही प्रश्न आहे महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय होता 26 जानेवारी 2026 ला तर त्याचं उत्तर करायचंय तुम्हाला गणेशोत्सव जो काही आहे या चित्ररथाचं तिथे जे आहे ते चित्रलेखन दाखवलेलं होतं. अशा पद्धतीनं पोलीस पाटील बीड पदभरतीचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही संभाव्य उत्तरं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. याचे पूर्ण विश्लेषण पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला जॉईन करा आणि मुलाखत असेल किंवा त्याच्या संदर्भामध्ये असणारी अपडेट असेल या सर्वांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.